आणि या ठिकाणी आपण सगळे साधक, सगळ्या महिला मंडळ आणि श्रावण महिना, कृष्णाष्टमी झाली, कृष्ण जन्म झाला आणि कृष्णाची गीता आणि गीतेची ओवी तुमच्या गावात. हे ज्ञान भगवंताचे, कृष्ण परमात्म्याचे, आणि ज्याला मिळत तो भाग्यवान आहे. कृष्ण भगवान, आणि त्यांचं ज्ञान ज्यांना मिळतं, ऐकायला मिळतं, तो भाग्यवान. श्री कृष्ण परमात्मा भगवान कृष्ण म्हणणं आणि कृष्णाचं स्वरूप जाणणं, कृष्णाच्या गीतेमध्ये स्वतःला झोपून देणं आणि आपल्या स्वरूपामध्ये एकरूप होणं, त्याला तत्वज्ञान म्हणतात, भगवंताची प्राप्ती म्हणतात, आत्मसुख म्हणतात, जीवनाचं सौख्य म्हणतात, कैवल्य धाम म्हणतात, ईश्वराची ओळख म्हणतात, परमात्म्याचं सानिध्य म्हणतात आणि भगवंताची स्थिती म्हणतात, ईश्वराचं ऐक्य म्हणतात, परमात्म्याची अनुभूती म्हणतात, सर्वोत्तम गती म्हणतात, ती परमस्थिती म्हणतात, ही अद्वैत अनुभूती. अद्वैत म्हणजे भगवंताची प्राप्ती, अद्वैत म्हणजे मुक्ती, अद्वैत म्हणजे परमात्म्याचे जे सुख आहे. भगवंताने तुम्हाला सुख दिले, तुमचं रूप सुखरूप आहे, पण मन दुःखरूप आहे. म्हणून दुःखाचा बाद करण्यासाठी आत्मज्ञान हे गीता आहे. गीतेच्या बोधात म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरी श्रवण म्हणजे एकदम त्या बुद्धीला ईश्वराचं सानिध्य प्राप्त होतं. ज्या बुद्धीला देहाचं सानिध्य आहे आणि विषयाचा मोह आहे आणि देहाची जाणीव आहे, ती बुद्धी बंधनात आहे. ज्या बुद्धीमध्ये कृष्ण परमात्म्याच्या गीतेचा ओघ आहे, ते मन त्या भगवंताकडे जातं. त्या गीतेच्या माध्यमातून मन शुद्ध होतं पहिल्यांदा, आणि गीतेच्या श्लोकाचा भावार्थामध्ये जी ओवी आहे, गीतेचा श्लोकाचा भावार्थ म्हणजे ओवी. ओवी म्हणजे आपण ज्ञानेश्वरीमध्ये एक एक ओळ वाचतो, त्याला ओवी म्हणतात. त्या ओवीत जेव्हा मन थांबतं, स्तब्ध होतं, शांत होतं. स्तब्ध म्हणजे शांत. असलं कुठलं स्थान नाही संसारामध्ये की मन शांत होतं, मन भगवंत होतं, मन ईश्वराकडे राहतं, मन देहाला सोडतं, मन सुखामध्ये रमतं, मन दुःखातून निघतं, मन भगवंताला ओळखतं. हे फक्त श्रवणात. हे कुठं घडतं? फक्त श्रवण. एक सांगू तुम्हाला, मला वाटलं का सरोजा बोलवायली, थोडा सरोजा दोघे माझ्या ओळखीच्या, आणि ज्यांच्या हृदयात प्रेम असतं आणि भाव भोळ असतो, ते भगवंत सहज येतात. भाव कोणता पाहिजे? गोळा. नाही तर गोळा म्हणू नका, बुद्धीचा गोळा. भाव गोळा पाहिजे, मन शांत पाहिजे, वेदांताचं श्रवण पाहिजे, आणि संतांचं सानिध्य पाहिजे, ग्रंथाचं प्रेम पाहिजे, आणि ईश्वराची त्या ठिकाणी ओळख पाहिजे. एक तुमच्या झाल्यावर कळालं, भाबडं मन, भाबडा भाव खूप असताना खूप छान असतं, त्याला पैसा लागत नाही. आता यांची माझी पॉलिटिक्स तुम्हाला पण तुमच्यामुळे त्यातलं प्रेम माझ्या आत आलं, ही भांडण झाली की नाही? बरोबर आहे ना? तुमचा भाव, तुमचा प्रेम, तुमचं गाव आणि तुमचा स्वभाव मला आल्या दिवशीच कळाला. आणि बरोबर आहे, आज जायचं होते, बदल होते.
त्यामध्ये जाऊ द्या, त्याला वेळ नाही. पण ज्या ठिकाणी जे कार्य व्हायचं असतं, श्रवण व्हायचं असतं, गुरुजीला पोहोचायचं असतं, आणि मला वाटलं इतक्या लांब कोणी पंचकरण त्यानं सगळंच सांगायचं मला. हे ऐकलं, तिथं होतो, इथे थोडं कमी नजर आहे ना. पंचकरण ऐकलं, जयचंद्र ऐकलाय, ज्ञानेश्वरी ऐकली, झूट मारा आमच्याकडे आलेत. अगं माय, कारण गुरुजीनं आणलं म्हणजे तिथं गुरुजींचे लोक येऊन गेले. बरोबर आहे ना. तुमच्याकडच्या गावाचे नाव ऐकायले हे काही वाटले. तिकडं 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 सांगायचं रोज करता आपलं भाव सुरू काल बसून आहे की नाही. तसं ज्यावेळेस ज्या श्रवण आणि भगवंताचं जे स्वरूप आहे आणि भगवंत तुमच्या सोबत आहे, पण तुमचं मन देहासोबत आहे. ही भानगड आहे. मग ही भानगड कट करण्याला हे ज्ञान आहे, तेव्हा स्वतःला भान आहे. हे आत्मधन आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? आत्मधन आहे. हे धन मोजता येत नाही आणि हे धन संपत नाही. इथं दुःख होत नाही, इथं बुद्धीमध्ये त्रागा होत नाही या धनामताल्या. कोणतं? आत्मधन. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे सुख आहे, सुख म्हणजे आपलं रूप आहे. त्याच्यामध्ये ते सांगितले संपत्ती सुखाची. ज्ञानेश्वरी काय आहे? सुखाची संपत्ती आणि बुद्धीची उन्नती, परमात्म्याची प्रीती आणि ईश्वराची त्या ठिकाणी आत्मस्थिती प्रगट होती. आज तो परमात्मा बुद्धीमध्ये प्रगट होतो, त्याला म्हणतात मोक्ष. जेव्हा भगवंत प्रगट होतो बुद्धीमध्ये, तर अज्ञान संपवावं लागतं. संपल्याशिवाय तो येत नाही. परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रगट राहिला. श्रवण, सत्संग, बोध, वेद, नाम, ज्ञान, भक्ती, प्रेम, भावना, बुद्धी, अधिकार, श्रवण, साधू, संत आणि ग्रंथ, एवढं भांडवल पाहिजे. एक म्हणतात का नाही, म्हणजे एवढं आपल्याला सामुग्री पाहिजे. जसं बांधायला विटा, सिमेंट, धोंडी, पैसा आणि पाणी, सगळं आणलं सामान, पाणीच नाही. बांधा घर, मिठावर वाळू टाका, वाळू विटा ठेवा. समजे सिमेंटाला पक्का करायला पाणी लागतं. सिमेंटात पाणी येणार, वाळू मध्ये बसती आणि वाळू मध्ये इट आपोआप छान दिसते. दिसते की नाही? मग सिमेंटाला पाणी टाकणं म्हणजे भक्तीनंतर ज्ञानाकडे येणं, मजबूत होणं. तुम्ही सांगा, सिमेंटात पाणी टाकलं भिंत हलते का? आणि मातीत पाणी टाकलं भिंत राहते का? जाते. बघा तुम्ही, 2 विटीच्या मध्ये मातीत असेल, पाऊस पडला की ते उघडवतं सगळे एक 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 एक. तसं मजबूत भक्ती म्हणजे ज्ञान. बुद्धीची एकमय स्थिती म्हणजे अद्वैताचं ज्ञान आणि बुद्धीचा बाध म्हणजे ब्रह्मज्ञान. बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय. मिथ्या म्हणजे दिसून नाही, खोटं. खोटं म्हणजे पण दिसतं ते नसतं. तुम्हाला वेदाची भाषा आहे, तुम्ही पहिल्यांदा ऐकायला, पण माझा विलाज नाही. माझ्यापासून ज्ञानेश्वरी मला हेच बोलतात, मला दुसरं काही येत नाही. कारण एक सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. हे पण मिथ्या आहे. जगतातलं जे जे काय दिसतं ते सगळं खोट आहे. मिथ्या म्हणल्यापासून तुम्हाला मिथ्यापणा नाही, खोटं. ठीक आहे. मग खोटं आणि खरं हे दोनच वस्तू जगात. दोन वस्तू येतात, दोन. एक खरं आणि एक खोटं. मग जे जे दिसन ते खोटं आणि जे जे आहे ते खरं. मग आहे परमात्मा आहे, दिसणं दृश्य जगत आहे. मग जगताला आहे म्हणताना परमात्माला नाही होतंय आणि परमात्मा आहे म्हणलं तर जगताचा वाद होत आहे. या दोन गोष्टी. परमात्मा आहेच आहे, पण मूर्ती रूपानं आहे वेगळं आणि
रूपाने राम आहे, व्यापक रूपाने वेगळं. परमात्म्याचे 2 रूप आहे भगवंताचे. एक साकार आहे, सगुण साकार, आणि निर्गुण निराकार. तुम्हाला साकार माहिती मूर्ती मधलं ब्रह्मा विष्णू महेश्वर कृष्ण राम बलराम वगैरे वगैरे जे जे भगवंताचे अवतार आहेत ना, 10 अवतारामध्ये रामकृष्ण हरीचं नाव घेतो. मच्छ कच्च वरामध्ये नाव घेत नाही आपण. घेतो का मच्छ मच्छ कच्च कच्च म्हणतो का कासव कासव? का घेत नाही? देवाचे अवतार आहेत ना ते. घेतलं ना मच्छ मच्छ मच्छ. पंढरपूर घेतला का मासा येतो इकडून इकडून, आहे ना पंढरपूरला? हो ना. हा ना, इकडून एक मासा तिकडून एक मासा. त्या अवताराचं दर्शन दाखवले आपल्याला. मग मच्छ मच्छ कच्च कच्च म्हणतो का? कासव बी घेतले ना अवतार? वराहाने घेतले की नाही घेतला का? मग तो अंश अवतार आहे, राम पूर्ण अवतार आहे, कृष्ण पूर्ण अवतार आहे. म्हणून रामकृष्ण हरी म्हणा पुरा मंत्र जाणं. मग त्या नामातून नामीकडे जावं लागतं. ज्याचं नाम ज्याने धारण केलं तो राम, ज्याने नाम धारण केलं. आता तुम्हाला जन्म म्हणायचं काल कृष्ण आला खरं त्यांचं त्याच दिवशी त्याच मुहूर्ताला त्याच वेळेला पोरगा त्यांच्या घरात, नाही तो खोटे का त्या बाईचं? खरंच आहे ना? नक्षत्र पण तेच आहे ना, टाइम पण तेच, दिवस पण अष्टमीच. मग काना त्यांच्या घरी आले ना, कृष्ण काना आहे ना. मग तसंच जेव्हा आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ज्ञानेश्वरी वाचतो, माऊलीचं पारायण पण करतो, ओवीच्या शब्दातून दूर राहतो. जवळ आहे दूर आहे. आपण म्हणतो ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आता आत्मरूपा म्हणले का नाही? मग आत्मरूपा म्हणजे काय ह्या प्रकाराला पाहिजे की नाही? जय जय सुसंवेद्या. तुझं जे जे कार्य असेल, तू स्वयंभू आहेस, तू वेदातून कळतोस आणि आद्य आहेस, जगाच्या आधी आहेस. तुझं रूप आत्मरूप आहे. त्याला म्हणतात ओवी वाचली. मारते काहीतरी नाही मग तुझी बार उडते रस्त्याने इकडून तिकडून कुठं कधी पारण्या हरव नको हरते कशा म्हणलं नको 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 काहीतरी कळतं का? दुलतीनं हलती. मग एक ओवीचा पहिला शब्द कळणं आत्मरूपा. मग म्हणते देवा तुझं गणेश सकला मध्ये प्रकाशू म्हणे निवृत्ती दास गारी जो जी. प्रत्येक शब्दाला भाव वाटते. जो जी सांगा मला कळत जो नाही माते कळत सगळं आंधळे डोळे बोलले तर राग येत. म्हणून श्रवण करताना, पारायण करताना, सत्संग करताना आपली ओळख आपल्याला व्हावी. देहाची ओळख झाली, अज्ञानाची होळी करावी आणि परमात्म्याचा स्पर्श भोगावा. या जगताला बघताना जगतच दिसावा, जगत दिसून नये. काय दिसावा? जगदीश्वर. तू पाहताना बस तू बघते की काय आणि तो नाही म्हणून तिथे तिथे ना बघते उतवायला कंटक करते तुझ्या मध्ये उतवाले बघा चिडते गवा सगळं वरचं खाली गेल्यावर ताण करते रे करावं फाळून करते माणसावर. उतवाला काय आलं? दूध आलं का नाही? उततो आज्ञान दूध आले की आपल्याची नाही आलं का? हो माहिती मी दिलं अज्ञानच आहे माझा. हा हे पसारा आहे अज्ञानच आहे नाही का? मी आणि माझं जाणं म्हणजे आत्मज्ञान आणि मी माझं वाढणं हे बुद्धीची गाण. म्हणून तर देहाचं भान काय कोणतं भान आहे? जेव्हा आपण एकमेकांशी प्रेमाने वागतो तर प्रेम म्हणजे ईश्वर आहे, ईश्वर म्हणजे आत्मा आहे. मग आमचं वागणं बी तसंच आणि कोण बी तसंच. त्याला का म्हणून पटलंय कशा हातात कुठू कुठू वर लागली फुटत असतं व पडते की नाही? जेव्हा आपण प्रेम देतो आणि प्रेम घेतो आणि प्रेमात राहतो नातेवाईकाला प्रेम
माझे म्हणतो आपण द्यावंच लागतं. मग सगळ्या जगाला पण द्या की. बघितलेलं जेव्हा उपाधी तो ईश्वराची ईश्वर असतो तो मग तसं ते खळ प्रेम असावं. समोर मूर्ती आली मनुष्याची तर ईश्वर वाटावं. मनुष्य स्त्री असो या पुरुष सगळा तो परमात्माच बनलेला नटलाय विवर्तवाद. अधिष्ठानाच्या समान सत्ता आणि अन्यथा रूप किंवा पूर्वरूपाचा त्याग न होता अन्यथा रूप. पूर्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप आत्मरूप आणि त्याचा ते गेलं नाही परित्याग झाला नाही आणि देह प्रगट झाला, जगत प्रगट झाला, शिव प्रगट झाला आणि जीव पण जीव सुद्धा जीवात्मा पण बनलाच की. तो शिव आहे पण बनला जीव. तो स्वतः जीव नाहीये. जर शिव नाही तर जीव पण नाही. ते कुठं करतो म्हणून ज्या शिवाला पाणी द्या आणि मनाचं अज्ञान कसं धुवायचं आणि मन अंतःकरण स्वच्छ कसं करायचं, मनाचं मालिन्य कसं काढायचं. लाखो जन्माचा जो तुमचा संभ्रम आहे मी देह, लाखो जन्माचं तुमच्यामध्ये अज्ञानाचं बीज आहे. हे जन्मात नाही. त्याच्यामुळे वेदांती श्रवण करणाऱ्या लोकांना समजतं की मी इथून हलणार नाही. मला श्रवण म्हणजे महापूजा. श्रवण म्हणजे असं होतं कधी जगत पण दिसतं, जगतातल्या सर्व वस्तू पण दिसतात. दृश्य म्हणतात त्याला. वेदांत काय म्हणतात? दृश्य. दृश्याला पाहणारा प्रमाता असतो, दिसणारा दृश्य असतं आणि त्याला जाणणारा द्रष्टा असतो. हे नंतर सांगतो मला. पण द्रष्टा आणि दृश्य जेव्हा ते दृश्य कळतं म्हणजे समजतं समोर डोंगर आहे, का डोंगर आहे, शेत आहे, का घर आहे, का मंदिर आहे, ते दृश्यच आहे. जेव्हा दिसती वस्तू पण त्याचं ज्ञान होतं ते दृष्टा, ज्याला होतं त्याला दृष्टा आणि ज्याच्याने होतं ती वृत्ती आणि जे दिसतं ते दृश्य. दृश्य द्रष्टा दर्शन. मग दृश्य म्हणजे जगत. जगत म्हणजे परमात्म्याने घेतलेला भिन्न आकार. साधं सांगावं लागेल ना. वेदांतिक भाषा कोण थांबला तिथं? कुणी थांबत नाही. दृश्य म्हणजे भगवंताने घेतलेला विश्वामध्ये आकार, भिन्न भिन्न आकार आणि त्या आकारामध्ये असतो निराकार. आकार कोणावर आहे? निराकारावर आहे. बिल्डिंग कोणावर आहे? फ्लॅटवर आहे. खालच्या फ्लॅटला तर हवेमध्ये बांधली बिल्डिंग नाही. तसं जेव्हा जेव्हा आकार आहे मग तो जगताचा असो, देहाचा असो, पशुचा असो, पदार्थाचा असो, जलाचा असो, अचलाचा असो. मग प्रत्येक ठिकाणी आकार आहे. परिच्छिन्न आहे सगळं सगळं वेगळं वेगळं वेगळं. परिच्छिन्न म्हणजे वेगळं, अपरिच्छिन्न म्हणजे एक. मग त्या परिच्छिन्न वस्तूमध्ये नाना आकारामध्ये तो ईश्वर तो निराकार. आधी वरी आकार आहे आणि आत निराकार आहे आणि तो जगाला आधार. तो जगताला सर्व आधार आहे. त्याला म्हणतात भगवंताची ओळख. आणि ह्या म्हणण्यासारखं भांडे घासायचं. माझी बहीण म्हणजे म्हणते भांडे कवर घासते का आणि जेवण का जेवते असं हसून गडगडीत मला दातून बसले मी इकडे यायला. माझी बहीण म्हणते भांड म्हणजे आता करा. मलिन झालं, घासलं, बंतर केलं, अशुद्ध होतं, शुद्ध झालं, अस्थिर होतं, स्थिर झालं. बहिरंगाचं काम संपलं. अंतरंगाकडे जावं लागलं, परमेश्वराला पाहावं लागलं, वेदातून त्याला जाणावं लागलं आणि ब्रह्मज्ञानातून त्याला एक होता आलं त्या ईश्वराला. त्याला म्हणतात खाल्लं आणि अलीकडचं काम भांडे घासलं. इकडे तीर्थाला जा, तिकडे इकडे ये, हे भूल वाहते बेल टाक. त्या बेलाचं मत मला येणार
ह्या कर्मानं अंतःकरणातला मन पापाचा पाप मन म्हणजे पापाची वासना नीट आले. मन म्हणजे पापाची वासना. तिथे पापाची उत्पत्ती अंतःकरणात होती की असं बोलावं हिला वाईट बघावं. नजरेतून पाप आहे, वाणीतून पाप आहे, डोळा वासवाकडा करून पाप आहे. कुणाला चांगलं बघितलं तोंड खराब वाटतं माझ्या छान तुला कोण त्रास द्यायला पोटाची गोळी खायला एखादी पोट दुखायला एखादे छान कपडे घातले दागिने घातले छान चालेल काय सुंदर लक्ष्मी जाईल असं म्हणते ते तोंडाला करा साडी भारी घालती ते बापाची घालती साडी भारी हा त्याच्यात दैव आहे ना. मग भुवई कंवरी करायची हे पण पाप आहे. शारीरिक मानसिक आहे ना. मग जेव्हा जेव्हा तो आकार दिसतो मग जगताचा असो देवाचा असो देहाचा असो कुठलाही असो आकार हा मायेचा आहे की नाही. म्हणजे तिनं घेतलाय आकार. त्रिगुण म्हणजे माया, प्रकृती म्हणजे माया, दृश्य म्हणजे माया आणि त्या दृश्याला आधार म्हणजे परमात्मा. दृश्याचा आत म्हणजे परमात्मा आणि दृश्याचा जेव्हा बाध होतो तेव्हा अबाधित परमात्मा प्रगट होतो तेव्हा जीव शिव. बरोबर आहे. आकार सुटला जातो ना बुद्धीतला. आकार सुटतो तर विकार संपतो. विकार म्हणजे आज्ञा. आकार जेव्हा जातो बुद्धीतून जगताचा आकार देवाचा पण आकार आहे की हो नाही का. एखादा मुरली एखादा गड्डा एखादा चक्र काढते शंकर कृष्ण त्या अवतारात चक्र घेतली की असं केलं की बोट चक्र घेतले मुंडक ती बात सुदर्शन दाखवली का नाही. दुर्योधनाला बंदी करताना दाखवत ते सुदर्शन तसं दाखवा लागतं कवा कवा पण केव्हा दाखवायचं अधर्माच्या वेळेस. तुम्ही कोणाला बिनकामी त्रास दिला तर सुदर्शन काढावं लागतं. समोर ऐकत नसलं पाहिजे. बरोबर आहे. मग एका अवतारात चक्र घेतलं एकात गदा घेतली एका त्रिशूळ घेतला. तुझं कोणतं धनुष्य सांग. धनुष्य बी घेतला की रामानं श्रीराम प्रभूनं घेतलं की धनुष्य एकदा गदा आणि एकदा मोदक. आता काय करा बाप्पा काय काय देत हे काय पण देत. मग प्रत्येक आकार वेगळे आणि प्रत्येक आयुध वेगळे हातात घेतलेला पण प्रत्येक आकारात तो एक आहे. मग देहाचा आकार असो का परमात्म्याचा आकार असो का जगताचा आकार असो का वस्तूचा आकार असो पण आकार हा निराकारावर. तो निराकार हा सर्वत्र आहे आणि सर्वत्र म्हणजे एक आहे आणि एक म्हणजे शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे सर्व व्यापक आहे आणि व्यापक म्हणजे परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या वर अनात्मा ते आहे की नाही. मग आकार दिसतो पण दिसून नसतो. कारण परमात्म्याच्या सत्तेवर तो प्रगट होतो तिथं त्याचा लय होतो होत नाही का. जसं पाण्यातून मीठ बनलं. मीठ कुठून होतं समुद्रातून आणि पाण्याला शिवल्यावर मिठाला पाणी शिवल्यावर मीठ पुन्हा पाणी येलो. आधी पाण्यातूनच मिठाची उत्पत्ती. मीठ आहे का. अगोदर पाण्यातून मिठाची उत्पत्ती आणि त्या मिठाला पुन्हा पाणी लागलं मीठ संपलं पाणी झालं मिठाचं. म्हणजे जे रूप होत ते झालं मिठाचं. म्हणजे स्थूल रूप होतं मीठ. दिसलं ना दृश्य झालं मीठ. पण ते स्थूल पातळ पाण्यापासून बनलं. बरोबर आहे ना. मीठ दिसताना मिठाच्या आत पाणीच आहे. तर पाणी नाही तर मीठ नाही तर निराकार नाही तर साकार पण नाही.
मग हिने शोकास उलट सुलट सांगावं लागतं. रोज महिना अभ्यासाला का नाही बसलास की नाही. आई अन्न कमी खाते पण हे लई होती अभ्यासाबद्दल. बरोबर का चुका. मग तसंच ज्याच्यापासून जे बनत त्याचं मूळ स्वरूप त्याच्या जवळच असत. ज्याच्यापासून जे बनत, पाण्यापासून मीठ बनलं आणि मिठाचं पुन्हा पाणी बनलं. भाजीमध्ये मीठ विजरावं लागतं की नाही, तर त्या भाजीला मिठाची चव लागते. पण मिठाला संपवावं लागतं तर भाजीच्या रूपाने ते कळतं. तसं बघून तर आत राहावं लागतं तर जगत रूप कळतं. त्याच्याशिवाय काय कळते. पण सूक्ष्म ज्ञान ही सूक्ष्म. ज्ञानेश्वरी हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. मग गीतेचं स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी ना, आणि भागवतामध्ये भगवंताचं रूप सांगितले ना. मग तिन्हीकडे तोच आहे ना. आणि ज्ञानेश्वरी मध्ये कोण आहे? तोच आहे. आत कोण आहे? तोच आहे. सगळ्याच्या अंतर्यामी कोण आहे? तोच आहे. पण हा निश्चय नसतो म्हणून द्वेष तयार. मत्सर होते का नाही मत्सर. पण त्याच्यामध्ये मीच आहे आणि तो मीच आहे असं जाणलं कुणाचं कुणाला द्वेष नाही, भांडण नाही. ऐका, भांडण काहीच नाही. जेव्हा कर्ण अरे पडला घरात ठेवून पडला खाली मृत्यूच्या आधी थोडस, आता असं मृत्यू त्याला घाय आहे तर आता मरणार होता तो. आणि कृष्ण परमात्मा आले जवळ. वाईट वाटलं का? तुमच्याच मुलगा आहे ना. कृष्ण परमात्मा जवळ आले. कर्ण बोलू लागले देवाला, देवा एक बोलायचं, बोला बोल करणार. देवाच्या डोळ्यात पाणी होतं थरारलेलं. डोळ्यात पाणी तरतात भगवंताच्या सुद्धा. कर्ण म्हणले मी काय अपराध केला म्हणून मला ही शिक्षा आली आज. प्रत्येक ठिकाणी माझा अपमान झाला. तू तर पुत्र म्हणून बोलवलं. जेव्हा धनुष्य बाणानं स्वयंवर स्वतंत्रपती तिथं मन गेलतो. जेव्हा बाणाला दोरीला वडली बाण लावला तर त्याने उठून सांगितलं की सुतपुत्राचे लग्न करणार नाही, ठेव बाण खाली. हा परशुरामाकडे गेलो, विद्या शिकली. त्याने म्हणले तू खोटं बोललास, तुला शाप आहे, तुला विद्या कुठेही धनुर्विद्या तुला काम येणार नाही. तिथे मी शाप, तिरुपती शापमान, जगात अपमान, सुतपुत्र. मी तर कोणते पुत्र आहे. मग माझ्या नशिबाला हे मृत्यू का, माझा अपमान का? मी तर सुतपुत्र नाहीच आहे. भगवंताला विचार त्या उत्तर म्हणले. कोणतं म्हणले? मी जन्मताना बेड्यामध्ये माझी माय होती आणि पाण्यातून मला नेलं, ते तू उत्तर. जन्मलो एका ठिकाणी, वाढलो एका ठिकाणी, सांभाळा एकाला, नांदून एका ठिकाणी द्वारकेत. मी राहिलो माझ्या मायपाशी बापापाशी. म्हणजे तिने प्रेम दिले सुधीपाशी, राधेने प्रेम दिलं त्याच्यापाशी राहिलो का? नाही. मग माझं उत्तर दे म्हणतात. मी भगवंत असून तर मी सहन करायलो, तुला पण सहन करावं लागतच. जे लिहिलंय ते समोर येतंय. हा म्हणून मला असं का तुला तसं का, कुणीच कुणाला अपराधी म्हणायचंच नाही, ठरवायचं नाही. त्याला तसं का, तुझं दप्तर नीट नाही तुला असं, तुझं दप्तर नीट नाही. अजून एक सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण कुणाची तब्येत ठीक नाही बघतो, कुणाचा त्रास बघतो, तर एवढा भगवंताची कृपा वाटते, देवा किती सांभाळायला तू. कुणाला काही त्रास, कुणाला काही त्रास, कुणाला काही त्रास. ती काल ह्यांची लेडीज म्हणली मीच काम करते आणि कुटुंब सांभाळते माझं. ती आलेली पाहुणे काल तुमच्या दोन बायका आहेत ना, तर ते म्हणजे मी जे उपकार मानावं विठ्ठला की तुला मला काय दिलं नाहीस. ब्रह्मज्ञानाचा पाऊस दिला, संताची संगत दिली आणि वेदाची शक्ती दिली, हृदयामध्ये भक्ती दिली, परमात्म्याची प्राप्ती दिली, साधूची संगती दिली आणि आता ह्या गावाची प्रेमाची शक्ती माझ्या हृदयात आली.
विश्वास कधी कोणी तोडणार आहे हे माहित नसतं. हे प्रेम आहे तर त्याला बांधून घ्यायचं असतं. हे ज्ञान आहे जगाला द्यायचं असतं. हे अज्ञान आहे फेकायचं असतं. आणि श्रवण सगळ्याच्या घरात टाकून त्याच्या कुळाचा उद्धार करायचा असतो. संपलं आमचं जगणं. यासाठी आयुष्य साष्टांग दंडवत माऊली. सगळ्यात वाटा करतात की करत नाहीत का? मग काहीतरी वेगळं करा ना जन्माला येऊन. जसं भाकर करपडी तसं लोकांचे मन करपू देऊ नका ना. बोलू बोलू हा लोकाला सुख द्यावं आणि त्यांचं अज्ञान काढावं. त्यांच्या श्रवणामुळे त्यांचं पाप भस्म करावं आणि त्याला भगवंताकडे न्यावं. त्या बुद्धीला सगळे ईश्वराचेच अंश आहेत. कुणाला कांदा डोळा करू नये आणि कुणाला तुच्छ मानू नये. सगळे माझे भगवंत आहेत आणि मी पण भगवंत आहे. सगळा तोच आहे असं सदा सदा तुमच्या हृदयात ठेवावं. त्याला कोणती भक्ती करायची गरज नाही. पुन्हा करावं लागते. सगळ्यात अंतर्यामी तोच आहे. मी पण तेच आहे. माझ्यावर भिन्न काहीच नाही. दिसतं ते दृश्य खरं नाही आणि अस्तित्व वाचून जगत नाही. तुमचा प्रश्न आता सांगते त्याच्यातून कळत अगदी सत्य तुमचं. ऐका तुम्हाला सुरुवातीला मी काय केली की दृश्य म्हणजे दिसणारे जगात. जगत दिसतंय पण ते क्षणाक्षणाला नाश त्याचा होत आहे. तुम्हाला माहित नाही. तुम्ही जन्मले तेव्हा असेच होते का? आईच्या मांडीवर खेळलात ना सगळेजण? नाही खेळलात? मग जेवढ्या आईच्या मांडी होतात तेवढ्या आता बसावर मांडीवर. आता तुम्ही मावतात आईच्या मांडीवर मावतात. मग ते रूप वेगळं कोणतं रूप वेगळं आताच वेगळं आणि जातानाच वेगळं. का बदललं शरीर? कारण त्याचा नाश आहे क्षणाक्षणाला ऱ्हास आहे. पण ज्याच्यावर ते आधारित आहे हे देह अनात्मा पण त्या आत्म्यावर ते आधारित आहे. आणि आत्मस्वरूप हे सगळ्या आत आहे आणि दिसणारा अनात्मा दिसून नाहीये. आता दिसून कसा नाहीये तो काळाच्या तोंडात चाललाय. सर्वांचा आयुष्य नाश व्हायलाय. कालचा देह आज नाही कारण कालचं आयुष्य गेलं त्याच अक्षीण झालं शरीर आणि आजचं वेगळं. मग एक दिवसानं वाढले कालचा काल संपलाय. मग क्षणाक्षणाला नाश होतो देहाचा जगताचा. इंद्रियाच्या शक्तीचा नाश डोळ्याच्या शक्तीचा नाश कानाच्या ऐकण्याचा नाश. आणि ते माझ्याकडून बसून ऐकत नव्हतं. माझ्या तुमचा कोण दीर का कोण बसला कुठं ऐकायचं. मग एका एका इंद्रिय शक्ती देहाची शक्ती कमी कमी होती. मग कमी का होती? कारण ती जे मी वस्तू आहे ती नाशवान आहे ते तेव्हा होणारच आहे. पण अविनाशी हा परमात्मा आहे त्याचा नाशच नाहीये आणि ते आमचं रूप आहे. मग जे जे दिसतं मग जगत असू दे देह असू दे पदार्थ असू दे चर असू दे अचर. अचर म्हणजे पर्वत दगड न हलणार जड. जडाला म्हणतात अचर आणि हालचाल करणार म्हणतात चर. जीवाला चर म्हणतात. मग जे जे दिसतं ते आभासिक असतं म्हणजे खोटं. पण जे जे असतं ते आत्मा आहे म्हणजे आत्मा आणि दिसणं म्हणजे अनात्मा. वृत्ती संबंध करते अनात्म्याचा. पहिल्यांदा आतून निघते हृदयातून वृत्ती अंतःकरणातून नेत्रातून बाहेर येते. वृत्ती म्हणजे मान आणि दृश्याला पाहतं आणि अज्ञान होतं तेव्हा हे आले ते आले ते आले कळतं. आता माझ्या सगळं समोर सगळे येतं दारा पण बसत व्हायचं. आता मला माहिती का ह्या बाईचं नाव तिचं नाव हिचं नाव माहितीये का? सगळे लेडीज आहेत ठीक आहे पण त्यांचं नाव माहित नाही. तसं दिसणार दृश्याच्या आत परमात्मा विराजमाने ते बुद्धीला माहित नाही. मग तो सासरतेच आहे ना. आता एवढे लोक दारा पण तुमच्या गेलेत ना तर मला प्रत्येक बाईचं नाव माहितीये का? नाही. पण दिसते ना बाई. मग बाई दिसते पण नाव माहित नाही. जगत दिसत पण त्याचं स्वरूप माहित नाही. म्हणजे जगाला भासणं म्हणतात. जगाला म्हणतात भासणं. दिसणं म्हणजेच भासणं आणि असणं म्हणजेच अस्तित्व. अस्तित्व म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे एक आणि एक म्हणजे व्यापक. व्यापक म्हणजे सुख
आणि सुख म्हणजे आपलं रूप आणि त्या रूपामध्ये आहे ते आपण अरूप. पण आपण रूपाला पाहतो मी छाया माया काय कुर 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 नाव टाकलं तर मायोपण माणसाच्या गोळ्या उंड्या नाव असते का? जन्मलेल्या बाळाला नाव आहे का? मग हे नाव हे खोट आहे. नाम रूप नाम आणि रूप. जगताला बी नाव आहे. मध्य प्रदेश महाराष्ट्र जपान ओडिसा देश भारत कंट्री नाव आहे सगळ्याला. गाव तुमचं आमचं गाव परभणी हे नाव आहे ना. तसं नाव हे नंतर आहे आणि रूप हे रूपाला नाव आहे. पण रूप हे दिसून नाहीये पण अरूप सगळ्याच्या आत विराजमान आहे. अरूप स्वरूप. अरूप म्हणजे नाही दिसताना रूप नाही पण तो आहे आणि देहाला रूप आहे पण तो नाहीये. बसला का नाही बरोबर? तो आहे त्याला रूप नाही आणि जगताला रूप आहे ते खरं नाही. बरोबर आहे का नाही? पण आपण अडकलो जगतात देहात. जे नाही त्याच्यात अडकलो आणि जे आहे त्याच्यातून सरकलो. मग काय नाम रूप तुम्ही दिले मायन तयार केले पण नाम रूपामध्ये अधिष्ठान आले ते कुठं माहिती आहे? अध्यस्त देह जगत आहे आणि अधिष्ठान परमात्म्याचं रूप आहे आणि अधिष्ठानाकडे जाणारं मन ज्ञानात आहे आणि देहाकडे येणारं मन अज्ञानात आहे. दोन्हीकडे मनच आहे. बरोबर आहे? कारण तुम्हाला सांगू तरी काय ज्ञानेश्वर तुम्ही कधी ऐकत नाही. पारायणाच्या दुसऱ्या गावात कोणत्या होतच नाही. कोणत्याच गावात ज्ञानेश्वर कोणी सांगत नाही. सांगते ना आज एकादशी पारायण असते गीतेचं पण ते बसणारा खुर्ची बसणारा नाही. एक स्वरूप एक आरूप. नाम म्हणले एक रूप आलं. आपलं रूप काळ गोर जाड भट बारीक उंच ते रूप आलं. एक आरूप आहे भगवंताचं. त्याला रूप नाही त्याला आरूप म्हणतात आणि ते आत्मा हे स्वरूप आहे. त्या ईश्वराचं काय नाव एक स्वरूप आहे ते व्यापक आणि हे परिच्छिन्न आहे. या परिच्छिन्नेला नाव रूप आहे आणि त्यांना नाम रूपाचा तो पलीकडे. म्हणून देहाचा बाध होतो ज्ञानानं वृत्तीचा निर्गास होतो बोधानं आणि परमात्मा प्रगट होतो वेदानं. थोडस तुम्हाला नवीन लोकांना कळणार नाही पण आता नाही हो नाही पाहिजे काय करणार रूप रूप बिचारा भाबड्या आल्या एकादशीचा आज म्हणून मी थोडस हरिपाठी घ्या म्हणते. आणि तव गोठी असो आधी दोहीचे पत्ते पडे असो संसार ग्रामावसो आले असती. आणि वरची थोडी घेऊ मी काय करायचं सरोजा इथे तव गोठी असो परी ते तव गोठी असो. एक गोष्ट सांगतो आई काय जगतात दोनच आहेत एक क्षर आणि एक अक्षर. स्वामीम पुरुष लोक याच्यावर चालले आपलं चिंतन. स्वामीम स्व म्हणजे दोन पुरुष दोनच आहेत एक क्षर पुरुष एक अक्षर पुरुष. पण येते तव गोठी असो ही तुला गोष्ट सांगतो थोडक्यात ऐक. आधी दोहीचे हे परी असो अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुषाचं वर्णन तू ऐक. संसार ग्रामावसो आणि असती दोन एक सर पुरुष एक अक्षर पुरुष. काय सुंदर आहे माऊलीचं वर्णन. पण बुद्धीला झेपत नाही मनाला कळत नाही म्हणून भगवंताची भेट होत नाही. अभेद प्रगटत नाही भेद संपत नाही. दोन गोष्टी सांगितल्या एक सर पुरुष एक अक्षर पुरुष. हे संसार गावामध्ये आले तर दोघच आहेत. कसे दोघ आहेत ऐका. सर म्हणजे नाशिवंत पंचमहाभूतानं बनलेली बिल्डिंग जगताचे असो या देहाचे असो. सगळ्या जगतामध्ये पंचमहाभूत नाही. आकाश भोपळी आकाशाची मध्ये वारं पुन्हा अग्नी पुन्हा पृथ्वी पुन्हा पाणी. हे काय पाणी नाही का? पाण्याशी जगतो का तुम्ही आम्ही? मग बाहेर पण 5 भूत येत आणि देहात पण 5 भूत येत. मग ते क्षर येत पण क्षराला आधार देणार आणि क्षराला जिवंत ठेवणारा अक्षर आहे. हे दोघच आहेत. कोणत्या गावाचा आणि कुठेचा? दोन कोण भेटणार एक क्षर एक अक्षर.
सगळं जगत पंचमहाभूतानं आणि सगळे देह सुद्धा पंचमहाभूतानं ते नाश पावतात एक क्षरच. आणि त्या अक्षराला आधार तो अक्षर आहे. प्रकृती पुरुष म्हणतात त्याला, देव देवी म्हणतात, शिवशक्ती म्हणतात. अमृताना मग सगळे त्यांची संपली की अमृतान गो तिचा विचार सगळे ज्ञानेश्वरी ऐका. आता आपण हे दोन पुरुषाचं वर्णन सांगतो. आम्ही मग पुरुष लोके आपण 15 पाठ करतो की लेकर हाती मोठे हाती आम्ही मग पुरुष लोके सरक्षराय तर सर्वाणी भूतानी सर संपूर्ण भूतच आहे. सर ही माझं रूपच आहे. पण ते नाशिवंत वीज बनलो क्षर. तसा अग्नी पेटवला खाली. अग्नी म्हणजे लाकडं. पण लाकडापासून काय झालं? अग्नी पेटला आणि त्यातून काय झाला? धूर निघाला. बरोबर आहे ना? मग धुराला जर हात लावला तर पोळतो का? पण ज्याच्यापासून अग्नी निघाला तो पोळल्याशिवाय राहतो का? बरोबर आहे ना? अग्नी कुठून आला? धुरातून. मग तो नाही पोळावं. बोलते नाही. धुर कधी पोळ्या कुणाला नाही. तस अग्नीची धाकता आहे ती माझी आहे आणि धूर हे तुझे कोट आहे. तसं जगत हे कोट आहे त्याच्या शक्ती माझी आहे. हीच का सरोजा दुसरं काय त्याच्याशिवाय नीट होत नसते आपलं मन. दगड आहे आपलं. जीव नाही, दया नाही, माया नाही. आहे का? सगळा परमात्मा म्हणलं किती प्रेम होतं कोणाचं बी. गुणापासून पण जगापासून जगात हनुमान प्रमाण. आता ऐका. आता आपण 73 घेतली 74. परी ते तव गोटी असो आणि दोघीचे परी असो संसार असो वाली असती. हे दोन पुरुष संसारामध्ये आले. एक सर पुरुष एक अक्षर पुरुष. एक आंधळा वेडा पंगू. एक कोणी आंधळा वेडा आणि पंगू. पांगळा म्हणजे पाय नाही, आंधळा म्हणजे डोळ्यात नाही, वेडा म्हणजे काय कळत. 3 तर पुढे चला काय सर्वांगी पुरता चांग परिग्राम गुणे संगो घडला दोघा. ग्राम गुण संगमू घडला दोघा. मी दोघं एका गावात आले. आलं पंगू लंगड. बघा त्याच्या भावात काय जे गोवा. एक आंधळा वेडा पंगू एक सर्वांगी पुरता चांगू. दुसरा कोणता येता ऐका. परिग्राम गुणे संगो घडला दोघा. पण दोघं कुठे आले? एकाच गावात आले. आता पुढे बघू काय सांगते. तया एका नाम अक्षरू. एकाचं नाम काय अक्षर आहे? नाशिवंत. ते राहते म्हणते अक्षरू. मग अक्षर सोडून काय? अक्षर आहे म्हणजे ती मी आहे आत्मस्वरूप. ही दोहीची परी संसारू कोंदला असे. हिची परी दोही संसारू कोंदला असे. ह्या दोघांना सगळा संसार कोंदा. दुसरं काहीच नाही. कोंदा म्हणजे खच्च भरलाय. कोण कोण? एक क्षर एक अक्षर. क्षर म्हणजे पंचमहाभूताने एकत्र झालेला हा साठा देहाचा आणि जगताचा. आणि क्षरामध्ये असलेला व्यापक सत्ता माझी अक्षर. हे दोघच आहेत. तिसरं कुणीच नाही. स्वामीमो पुरुषो लोके. किती शब्द कळतो छान. आमची मनालाही वळत नाही. गीता आहे बेटा आहे. त्या शिकावं लागतं. संता घ्यावं लागते. सरक्षराचरे त्या मंदिराचं कुठे कळतं होत तिकडे. होळी गाडी बच्चा आहे. त्याला वाटतं गीता म्हणता येत नाही. वाटायला वाईट वाटतं ना. जे येत नाही का तरी वाईट वाटतं. म्हणजे येते त्याचं काहीच वाटत नाही. नाही तरी येते की मग गीतामध्येच होळी ना बेटा. बोलतात हे आलं म्हणजे ते आलं. पोराला दिले पैसे पाण्याचा तर मायला आले नाहीत का? कुणाला आहे सांगा. लेकरू बाळ लहान असतं त्याला आपण देतो पैसे. मला तुला सांगायचं मज्जा नका मला. एकाकडे पाहुणे आले जेवले तर बिचारे. आता जेवून जात वाटतं मला लेकराला काय द्यावून जावं. समोर लेकर असतात ना. तसं खाण्याचं बिल नाही ते. लेकर हातात पैसा द्यावा हे प्रत्येकाचे गुणधर्म असतात ते वागण्याचे. मग ते जेवले 2-3 माणसं आणि ते पैसे हातात पैसे द्यायला गेले. महाराज सांगायचे पूर्वी बऱ्याच कसा होतो. ती मुली इकडे त्याला पैसे देत कसं होतं अर्थ. आणि तिने ते लेकराला दिले पैसे कसा होतो अर्थ. लेकराला दिलं बाई खुश
आणि बाईच्या हातात दिल्यावर चिडचिड ती तुम्ही पैसे कशाला द्याल तुम्हाला काय संबंध होता माझा आलाच पाहुणा खान जा म्हणजे विपर्यास किती होतो म्हणजे लेकराला पैसे दिले की आनंद होतो आणि पैसे माणसाला हातात दिले की डोकं बिघडतो मग तसंच आहे की हो इकडे पण तसंच आहे समजून गेला संसार त्रास होत नाही त्या भगवंताला ओळखलं त्या भगवंताला जाणलं आणि जगात त्याला मानलं त्रास नाही काय तस दोनच पुरुष आहेत जगात आणि त्या ग्रामात आलेत आता पुढे चला नाम अक्षरू हे रामती अक्षरू ही दोन्हीचे परी संसारू कोंधळा असे हे सगळ्या जगात दोन पुरुषच पोनले गेले चाकर भरल्या गेले आता अक्षर तू कवण आता अक्षर पुरुष कोण सांगतो आता अक्षर तू कवण अक्षर तो के लक्षण अभिप्राय संपूर्ण विवंचुगा हा संपूर्ण विवंचुगा तुला विक्षर आणि अक्षर सांगतो विवंचू म्हणजे वर्णन सांगतो पुढच्या वेळी सांगतो असं भगवंताला बोलायले पण भगवंत डुलायला असं जर वाचलं की ते आनंद होतो सांगा बरं ते महाराज बघते करत तुम्हाला काही बी कळलं ना संस्कृत भाषा आता गीता वाचली बसलं खुर्ची बसलं ना आम्हाला काय करायचे वरी बसलं खाली बस पण गीता कळून घे बरं वरी बसलं बसलं मग सांग एखाद्या श्लोकाचा अर्थ तर बस वरी धूट खाली आवडत आहे तुम्हाला आहे की नाही त्रास व्हायला असेल की तू बसतो नाही तर वरी खुर्चीवर मग सांग एखाद्या श्लोकाचा अर्थ कुठे ताकद आहे समुद्राच्या अंगात कुठं पाणी पुण्याचं कुठं फिरण्याचं पाणी तुमच्या अंगात ती सुट घेतील कुठं म्हणते सांग मला म्हणून पोरी बसला तर सांग एक श्लोक सारखे पोरी बी सारखे खुर्चीवर बी सारखे बेबकी सगळे दोन्ही बी आहे की नाही ते बसलं तर म्हणाल सांग की बाप्पा एखादा श्लोक रे बाप्पा म्हणा तरी समोरच्यानं म्हणून नाही बसा आणि वाचा आणि जा बाप्पा पण कवर वाचायचं कळायचं कवा जगात गेल्यावर बरोबर आहे की नाही असलेलं वर जाऊन शिकायचं जरा तरी कळावं आपण काय वाचायलो गीता काय सांगायली त्या हृदयामध्ये परमात्म्याची ओळख व्हायली की नाही जगताची ओळख चालली की नाही भेट टाकला की नाही अनुभव भोगला की नाही अद्वैत आलं की नाही द्वैत संपलं की नाही कुणी सांगायचं मोठं गुरु लागून या धनुर्धरा प्रणांची या पांगोरा तरी मद अहंकारा मद म्हणजे माझ्यापासून अहंकारापर्यंत सगळं जगत काय काय आहे ते तुला मी सांगतो मत म्हणजे मी माझ्यापासून अहंकारतो पण अहंकारात मी नसतो बुद्धी मन चित्त कुणी उत्पन्न केले त्यानंच केले पण त्यानं उत्पन्न केले पण त्याच्यात तो नाही अग्नीपासून दूर आहे पण धुरात अग्नी नाही अग्नी वाचून दूर नाही पण दूर म्हणजे अग्नी नाही समजते की नाही भाषा कळते ना मराठी अग्नी वाचून दूर नाही पण दूर म्हणजे अग्नी नाही माझ्यापासून जगत आहे पण जगत म्हणजे मी नाही इतकं तरी आज कळालं एकादश पावली आम्हाला एकादशी साबुदाणा खायला नीट एकादशी न भजन हरिपाठ न टाळ हाय नाही साबू खायचा त्यामध्ये बघून वर घातला मला वाटा घडत मला काय नान्य पाहुण्या लिहून गेल्या आमच्या करता कसं करू मला पापड्या मला होत नाही मला फेकून द्या पण दूध आणलं 4 लिटर मग मला काय सांगतो मग दूध एवढं मोठं घेतलं त्या बाया गेल्या माय सगळ्या हरिपाठाची तपश्चर्या यांचा मुळा अहंकारापासून गवतापर्यंत माझी सत्ता पण माझी सत्ता दिसत नाही त्याला मी कळत नाही त्याला जन्म म्हणून मी संपत नाही त्याला माझ्याकडे मी घेतच नाही म्हणून तर हे खातं बंद करावं कर्माचं पापाचं पुण्याचं मी कसं म्हणलं एवढं जीव असून तरी आत्ताच माझ्याकडे तुम्ही होऊन ते वचातच ते मला मग आता श्रवणास वाकायचं आवडत नाही बाप्पा भरून पावलं कारण हे उच्च माध्यम आहे तसं दुधाचं तूप काढलं पुन्हा काय करायचं बाप्पा दूध तापवलं साय आणली मंथन केलं लोणी काढलं तूप झालं
आता तुपाचं पण दूध करायचं का? मग तुपा कशा आल्या? दुधाची काय चव आहे? पण तुपच माहित नाही, दुधाला चव आलेली. हे वैरण तुमचं दूध आंबट टाक, घोड दही, करू दे धिंगाणा उभा. तूप नाही, साय नाही, टाका वाचून काही मिळत नाही, कुणाला काही कळत नाही. कळतं का काही? टाक खूप येतात. त्यांच्या मुखातून बघ म्हटलं जाते म्हणतो मी नवनीत शिकायला करतात. नवनीत काय बुद्धीचं मंथन केलं म्हणजे विवेक उत्पन्न होतो, आणि विवेकाने बुद्धीला भगवंताची प्राप्ती होती. त्याला म्हणायचं नवनीता. सगळ्यात कुठे कळतो हरिपाठ, कुठे कळतो हरिपाठ नाहीच नसतं कळत. श्रद्धेनं म्हणतो भक्ती आहे ठीक आहे, पण पुढे नंतर बी त्याची शक्ती कुठे आहे? कुठे आहे त्याची प्राप्ती? कुठे आहे? हरी होणं म्हणजे हरिपाठ आहे. कुठे काय बोला आता चलू पुढे चालेल. जे काही साने थोर, जे काही लहान मोठं जगात आहे, जे काही साने थोर चालते अथवा स्थिर. जे दगड आहे हलतो का ते? आपण आहे चलतो का नाही? चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मन बुद्धीसी जे. किंबहुना गोचर मन बुद्धीसी जे. गोचर म्हणजे कळणं. हे नारळे हा कोण आहे, हे सरोज आहेत, हे द्वारकामावशी आहेत, असे जे कळतं ना त्याला म्हणणं विषय गोचर झालं. पण बुद्धीला जाणणं भगवंत अगोचर आहे, आणि जगत हे वृत्तीला गोचर आहे. मग जगताचं दृश्य हे गोचर झालं, वृत्तीमध्ये विकार होतो, वस्तू विषयात दर्शन होतं, पण भगवंताचं दर्शन तसंच राहतं. अज्ञान कायम येतं आणि देह खाली पडतो आणि जीवात्मा लटकतो. लिंग द्यायला त्याला पुढे आता काय, त्याच्या पुढे काय बोलू सांगायला बोलते की 1 घंटा येत. चला. जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, लहान मोठं आकार, मुंगीचा आकार आहे, माणसाचा आकार आहे, गवताचा आकार आहे, पशुचा आकार आहे, नारळाचा आकार आहे. आकार लहान मोठा आहे ना, पण ऐका पुढचं. चालते अथवा स्थिर, जे हलत नाही तिथे पण मीच आहे, म्हणजे चालतं पण ते पण मीच. किंबहुना गोचर मन बुद्धीसी जे. जे जे वृत्तीच्या साह्यानं कळतं ते गोचर आहे, पण मी भगवंत अगोचर आहे. मी कळतो ज्ञानानं, मी कळतो वेदानं, मी कळतो श्रवणानं. माझी प्राप्ती होती संतानं, आणि माझा अनुसंधान भोगता येतं मनाला श्रवणानं. खूप सुंदर आहे. आज एकादशीचा परोकाळ आईच्या पवित्र असतं बेटा. पडतं त्याला वेद म्हणतात, ज्ञानेश्वरी वेद आहे, त्या वेद भक्ती आहे. हे कुठेही मिळत नाही, कुठेही होत नाही. नाही मग लाखो यज्ञ म्हणजे आजचा कार्यक्रम चिंता. तुमचे कोटी कीर्तन म्हणजे आजचा पाठ आहे. एक कीर्तन नाही, कोटी. कोटी म्हणजे कळते का? 100 लाख. समजलं? चला पुढे. जे तुले पंचभौतिक घडते, जे जे जगातामध्ये सृष्टीमध्ये पंचमहाभूतापासून तयार होतं, ते नाम रूपा सापडते. जे ज्याचं ते नाम मी छाया आहे. ज्ञान खाली बस. तुला येत का ज्ञान? यायला पाय का? जात का ते? त्याला पाय का जायला? ते स्वयंभू आहे. भगवंताच्या आज्ञेशिवाय ज्ञानाचा प्रभाव तुमच्यावर होत नाही, आणि मानी बोलत नाही. बोलती का बाप्पा कसं पडतात काय? म्हणून येतं जात ते अंगात येतं गावाचं. आता ऐका. जे काही साने नाही, जे तुले पंचभौतिक घडते, जे नाम रूपा सापडते. आता हे पंचभूतात अडकले की हे मन, आणि हे माझं रूप आहे, मी हुशार आहे. जगतातले हुशार लोक ढीक पडलाय म्हणजे अहंकार. जे पंचमहाभूतात सापडला जीवात्मा, बघा ऐका पुढं. गुणत्रयाचा पडते कामठा, जे गुणत्रयाचा पडते कामठा. ही प्रकृती गुणानं बनली आहे, जगत हे गुणानं बनले. प्रकृती म्हणजे गुणच आहेत ना. मग त्या गुणाच्या मध्ये बुद्धी अडकली आणि परमात्मे बापासून दुरावली, तेव्हा माझी भेट तिथं त्याला घडी नाही, कारण ते गुणत्रयात सापडलं.
पंचमहाभूतात अडकलं आणि वासनेनं भडकलं, तो जीवात्मा जन्मला आणि गेला. म्हणजे दुसरे येऊन गेला. ते जात नसतं, काही माते नसतं, त्याला मरण असतं का जीवाला? ह्या पुढीतून त्या पुढीत गेला. मग जीव कधी मरतो? जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, नवे घेई सांडी जीर्ण, नवे घेई सांडी जीर्ण, संचिता प्रमाण भोग प्रारब्धाचे, तेथे काय मी ते माझे, तेथे काय मी ते माझे, कोण वागवितो जे, कोण वागवितो ओझे, देहा केवी वारी जे, म्हणजे प्रेम त्याचं, हे काळाचे भातुके, तेथे काय मी ते माझे, तेथे काय मी ते माझे, इच्छा वाढविते वेल, उंटावा तो खरा बोल, तुका म्हणे मोल, टाकले तो पावेल. जरा धाक म्हणाला तोच मोल घेऊन आमच्या ज्ञानाचं भक्तीचं. तेथे काय मी ते माझे, कोण वागवितो मोजे, जीवन देखे मरण, जीवन देखे मरण, नवे घेई सांडी जीर्ण, नवे घेई सांडी जीर्ण, संचिता प्रमाण भोग प्रारब्धाचे, येथे काय मी ते माझे, येथे काय मी ते माझे. मग मी मिळेल आणि माझं नाही, ते फक्त सगळा तोच आहे, ते सांगितले. बरोबर आहे ना? मग जीव मरतो का? आपण म्हणतो प्राण किती वाजता गेला होत्या माणसाचा, मेला म्हणतात प्राण. किती वाजता जीव गेला का जीव मेला? कुणीतरी म्हणतं का जीव मेला? आपण काय म्हणतो, किती वाजता मेला म्हणजे माणूस? काय घडलं तुमच्या गावात? सुटका झाली त्या बिचारायची त्या वयातून, ते थोर भोगावते म्हातार. पण किती अवघड आहे. मला सोडून झालं, माझ्या ओळख नाही मला बरं काय हो माय मिठी अभ्यास आहे किंवा म्हातारपणात सांगा ना. ऐकू येईना, खाता येईना, वचना चलता येईना आणि बोलता येईना. आता कसं राहायचं, कसं जगायचं? बरोबर आहे ना? मला बरं काय सोडून झालं. आता पुढचं ऐका. भूताकृतीचे निराणे, भूता आकृतीचे नाणे, ह्या सगळ्या आकृतीच ना. नाणी टाकसाळ तसे मशीमध्ये रूपाचे बंद घडतात, तसे हे आपल्या प्रारब्धाने हे सगळे नाना आकार घडतात. भूताकृतीचे नाणे, काय सगळे नाणे मध्ये तो ऐका. भूताकृतीचे नाणे गणित भंगारी जेणे, भंगार म्हणजे सोनं. नाना आकारात सोन्यापासून नाणी पडतात ना, तसं पंचमहाभूतापासून हे नाणं घडतं यार. भंगार देणे काळाशी तू खेळणे, जी कवडा बघा, काळाशी जी, काळाशी जे खेळणे, जेही कवडा बघा. हा काळ तुम्हाला खेळ खेळतो संसारात आणि पुन्हा घेऊन जातो. काळाशी वस्त्रे बोलायचं, काळाशी झू खेळणे, ती कवडा. हे नाना आकृत्या बनल्यात ना देहाच्या. सोन्याचे नाणे मंदिर वेगळे वेगळे, तसे पंचमताचे नाणं बनलं आणि ते काळाचं खेळलं आणि काळाच्या आत गडपलं, संपलं नाणं गडप झालं. शब्द बघा कसे ते कळतं का वाचताना? बोट करून बाया बेजात, पाऱ्याला करून बेजात करू नका म्हणत नाही, पण जाणून करा. आज एकच पाऱ्या नसेल माय पप्पा. पुण्य पुण्य पाहिजे लोकांना, ओळख पाहिजे नाही. होईल कोणत्या जन्मात हाताने 10 जन्म लाख जन्म घ्यावं लागतं ना बाप्पा, कारण पुण्याने जन्म घ्यावा लागतो आणि ज्ञानाने मुक्तच व्हावं लागते. पुण्याने जन्म आहे, ज्ञानाने मुक्त आहे, नाही का?
माजिक दुःखाचे चिंतने घडवतेशी पाहुणे आम्हा गळेलीवर मते धर्मधर्मणाची चला जाणण्याची परीत जाणणे म्हणजे इकडं जाणलं आपण खोटं जाणलं खरं नाही जाणलं जाणण्याची प्रीत